मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आता सत्या घरी येतो आणि गाणं गुणगुणत असतो. त्यावेळी आता त्याला अचानक उचकी लागते. तेव्हा तो म्हणतो, कोण आठवण काढतंय काय माहीत, असं म्हणून तो आता लगेच कपाटातून एक दारूची बॉटल काढतो आणि म्हणतो, तूच आहे माझी आठवण काढणारी, बाकी कोणीही नाही, असं म्हणून तो त्या दारूच्या बॉटलकडे पाहतो आणि खूपच खुश होत आता मस्तपैकी बसत ती दारू पिणार असतो. त्याच वेळी आता मीरा देखील तेथे येते. तर आता सत्या दारू पितो तेव्हा त्याला ते सारखं कडू पाण्यासारखं लागतं. म्हणून तो म्हणतो, ही चव कशी बदलली अचानक, कळतच नाही. मग आता मीरा म्हणते, तुम्ही सारखी सारखी दारू पिताना म्हणून ती चव बदलली असेल. त्यावेळी सत्या म्हणतो की हे सगळं काही कडू लागते, काही कळतच नाही, असं म्हणून तो दुसरी बॉटल घेतो आणि त्यामधील दारू पितो. तर ते सारखं त्याला चहाच्या पाण्यासारखं लागतं. म्हणूनच तो म्हणतो, काय झाले आज कळत नाही. तेव्हा तो म्हणतो, अजून एक बॉटल होती पण ती कुठे गेली काय माहीत. तो आता कपाटातून तिसरी बॉटल काढतो आणि त्यामधील दारू पिऊन पाहतो. परंतु ती दारू नसते, त्यामध्ये सुद्धा चहाचंच पाणी असतं. म्हणून तो रागातच मीराला विचारतो, तूच हे सगळं काही केलं ना. मीरा म्हणते, मी काहीही केलं नाहीये, मला काय माहीत चहाचं पाणी कसं त्या बॉटलमध्ये आलं, काय तुमच्या दारूच्या बॉटल शोधते का, असं म्हणून ती सत्या आता खूपच बोलू लागतो. तेवढ्यातच निरूपा तिथे येते आणि लपून छपून या दोघांचा सर्व तमाशा पाहू लागते आणि ती मजा घेत हसू लागते. कारण आता सत्या मीराला खूप बोलणार हे निरूपाला माहीत असतं. मग आता सत्या विचारतो, तुला माहिती आहे का, अगं दारू म्हणजे सुख असतं, सुख. मग आता मीरा म्हणते, ते घरच्यांसाठी दुःख असतं. त्यावेळी आता दारूने माणूस किती छान जिंकतो आणि त्याला सगळं सहवेत तरंगल्यासारखं वाटतं. मग आता मीरा त्यावरती म्हणते की दारू पिल्यानंतर माणूस बेभान होतो आणि दारू पिल्यामुळे काय काय तोटे होतात हे सगळं काही मीरा आता सत्याला सांगत असते. तो सत्या ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो, आता तू मला शिकवणार आहेस का, मी कसं वागायचं आणि कसं नाही, असं म्हणून तो खूपच भडकतो. पुढे आता सत्या म्हणतो, इथून पुढे जर माझ्या दारूच्या बॉटलला हात जरी लावला ना तरी मी तुझ्याकडे बघेन. मग आता मीरा त्याच शब्दात त्याला उत्तर देते, इथून पुढे जर दारूला हात लावला ना तर मी त्या दारूच्या बॉटलच फेकून देणार, असं म्हणून ती सुद्धा त्याला चांगल्याच सुतासारखा सरळ करते. त्याला चांगलीच ठणकावून सांगते, इथून पुढे जर दारूला हात लावला तर मग बघास. तेव्हा सत्या म्हणतो, आपली चांगली लय चांगली, परंतु माझ्यापासून दारू लांब नाही गेली पाहिजे, माझ्या बाटलीला कुणी हात नाही लावायला पाहिजे, असं म्हणून तोही तिला आता खूपच बोलू लागतो. तेव्हा आता सत्या पायानेच खुर्ची दुसरीकडे लोटतो आणि म्हणतो की तुला काय गरज होती दारूच्या बॉटलमध्ये चहाचं पाणी भरण्याची. मीरा म्हणते, मी इथून पुढे असंच करणार. सत्या आता तिच्या अंगावर धावूनच जातो. तर निरूपा हे सगळं काही पाहत असते आणि त्या दोघांच्या भांडणाची मजा घेते. त्यावेळी सत्या आता पुढे म्हणतो, इथून पुढे लक्षात ठेव, अजिबात माझ्या कोणत्याही वस्तूंना हात लावू नकोस, असं म्हणून तो आता लगेच मीराच्या साड्या कपाटात असतात ना त्या फेकून देतो. मीरा म्हणते, काय करत आहात तुम्ही, असं करायचं नाही, अजिबात माझ्या वस्तूंना हात लावायचं नाही. मग आता सत्या त्याच तोऱ्यात म्हणतो की मग तू माझ्या दारूच्या बॉटलला का हात लावलास, मग आता कसं झोंबलं तुला, असं म्हणून तो आपला रागातच मीराकडे पाहू लागतो. त्यानंतर निरूपा आता तेथून किचनमध्ये जाते आणि दारूचा वास घेत असते. त्यावेळी आता लगेच ती म्हणते, येतोय थोडा वास येतोय, असं म्हणून ती रवीला त्याचबरोबर सुधाकर रावांना आवाज देते की लवकर इकडे या म्हणून. मग आता ते दोघेही किचनमध्ये जातात. त्यानंतर निरूपा तिकडे मीराला देखील आवाज देते. मीरा म्हणते, हो बाईसाहेब बोला ना, काय म्हणताय. वेळी बेसिनमध्ये तूच दारू टाकली ना, असं रागातच आता निरूपा विचारते. मीरा म्हणते की हो, यांची सवय मोडण्यासाठी मी हे सगळं काही केलं. मग आता तुला लाज वाटते का, इथे माझ्या किचनमध्ये सगळा दारूचा वास येतोय, तुला दुसरीकडे नाही ओतता आली का. मग आता सुधाकर राव म्हणतात की त्याची सवय मोडण्यासाठीच तिने हे केलं, तू गप्प बस ना निरूपा, किती बोलतेस तिला. तेव्हा तुम्ही गप्प बसा, हे माझं किचन आहे, असं म्हणून ती आता पटकन किचन मीराला साफ करायला सांगते. तेव्हा मीरा ते
लगेच बेसिन स्वच्छ करून ठेवते. त्यावेळी निरूपा म्हणते, काय गं, तुझ्या आईने तुम्हाला पाचपरतावणीसाठी बोलवलंय ना, आता तू वडाची पूजा करून तिकडे जाणार आहे. आता जाऊ दे, त्याला पण घेऊन जा त्या नालायकला. म्हणजे कसं होईल ना, तुझ्या आईला सुद्धा जोड्याला बोलवण्याची हौस मिटेल, कारण तुझ्या आईला सुद्धा करमणूक करण्यासाठी एखादा दुसरा मुलगा मिळेल. त्यावेळी मीराला खूप वाईट वाटतं. ती आता रूममध्ये जाऊन झोपलेली असते. पण आता निरूपाचं सर्व बोलणं तिला आठवत असतं की सारखं सारखं निरूपा टोमणे मारती, त्याचबरोबर तुझ्या माहेरी जाऊन तो दारू पिऊन राहाडा तिथे करणारच. त्यानंतर आता सत्य आणि मीरा हे दोघेही तिच्या आईच्या घरी आता गेल्या गेल्या मधू लगेच त्या दोघांचं स्वागत करत विचारते, दाजी तुम्ही कसे आहात? तेव्हा तुझी बहीण बरोबर असल्यावर मी कसा असणार, असं सत्य रागातच म्हणतो. आतमध्ये गेल्यानंतर आता ते दोघेही बसतात. तर आता मी तुमच्यासाठी पटकन चहा टाकते असं लक्ष्मी म्हणते. मग आता सत्या म्हणतो, तुम्हाला माहीत नाही का मी काय पितो नक्की? त्यावेळी आता मीरा हळूच त्याला म्हणते की तुम्हाला काही कळतं की नाही, ते कसं वाटतं आईसमोर? मग आता सत्या म्हणतो, कसं वाटणार आहे, तुझ्या या भावाला माहीत आहे ना, मागच्या आळीमध्ये आहे दुकान, तो येईल ना घेऊन. मग आता रागातच सत्याकडे पाहतो. तेव्हा आता लक्ष्मी म्हणते की मी चहा टाकते पटकन. तेव्हा तो म्हणतो, नको, मला चहा नकोच आहे, असं तो रागातच म्हणतो. तेव्हा मीराला आता खूप वाईट वाटतं, पण हे तिचं सर्व काही स्वप्न असतं. त्यावेळी आता ती त्या स्वप्नातून जागी होते आणि तिला मोठा धक्काच बसतो की बापरे, कसलं स्वप्न होतं हे भयानक. तर आता दुसऱ्या दिवशी लक्ष्मी लवकर मीराला कॉल करते आणि म्हणते की लवकर ये हा मीरा. अगं तू येणार आहे म्हणून मला खूपच आनंद झालाय. त्यावेळी मीरा म्हणते, हो मी येत आहे, परंतु यांना यायला जमेल की नाही काय माहीत, कारण खूप काम आहे. तेव्हा आता सत्या लगेच मीराच्या हातातून मोबाईल ओढून घेतो आणि म्हणतो, हो आई बोला. मग आता मीराची आई म्हणजेच लक्ष्मी म्हणते की जावई बापू तुम्ही किती वाजता येत आहे? मीरा म्हणते, तुम्हाला काम आहे पण या ना थोडा वेळ. मग आता सत्या म्हणतो, हो मी येणारच आहे, मी तुमचा शब्द पाळणार आहे, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. तर लक्ष्मीला खूपच आनंद होतो. त्यावेळी आता मीरा त्याच्याकडे रागात पाहत म्हणते की तुम्हाला काय गरज आहे यायची, मी माझी जाईल म्हटलंय ना. त्यावेळी आता सत्या म्हणतो, मी एकदा तुझ्या आईला शब्द दिलाय ना, मग मी येणार म्हणजे येणारच, अजिबात तू काळजी करू नकोस. त्यावेळी मीरा म्हणते, पण जाईल ना मी माझी. सत्या म्हणतो, नाही, मी एकदा सांगितलंय ना तुला, मी घेऊन जातो म्हणून. तुला जर यायचं नसेल तर तू येऊ नकोस, पण मी जाणार म्हणजे जाणारच. तेवढ्यातच सुधाकरराव हे तेथे येतात आणि विचारतात, काय रे काय चाललंय, तुला मीराच्या घरी जायचंय ना पाचपरतावणीसाठी? तेव्हा तो म्हणतो, हो. मग आता मीरा ही त्याला इशारा करून म्हणते, नाही सांगा. तेव्हा आता सुधाकरराव म्हणतात, बाळा तुला जावंच लागेल, कारण त्या इकडे आमंत्रण देण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा आता सत्या म्हणतो, हो बाप मी जाणारच आहे, कारण त्या एवढ्या मानसन्मानाने इकडे आल्या होत्या आमंत्रण देण्यासाठी. त्यावेळी आता सुधाकरराव म्हणतात, हो असंच मान राखायचा सर्वांचा. त्यावेळी सत्या म्हणतो, बरं ठीक आहे. मग काही वेळानंतर आता मीरा म्हणते की मी एकटी जाते ना, तुम्ही काय येताय, मी तुम्हाला म्हणते ना येऊ नका म्हणून. तरीही आता तो ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की मी येणारच आहे. मग आता तू अशी मला येण्यासाठी नकार का देतेस, असं सत्या विचारतो. त्यावेळी मीरा म्हणते, तिथे येऊन जर तुम्ही काही राडा घातला तर मग? तेव्हा सत्या म्हणतो, मी काहीही राडा घालणार नाही आहे, आणि तुला असं कसं वाटतं की मी ते घालू शकतो म्हणून? त्यावेळी आता मीरा म्हणते, तरीही येऊच नका, मला तुमच्यावर भरोसा नाही. सत्या म्हणतो, तुझ्या आईने बोलवलंय म्हटल्यावर मी येणारच. तेव्हा आता मीरा डोक्यालाच हात लावते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्य आणि मीरा रिक्षातून आता पाचपरतावणीसाठी चाललेले असतात. हा वड पुजण्यासाठी म्हणून मीरा ही आता रिक्षाच्या खाली उतरते. तेव्हा तिच्या साडीचा पदर असतो, त्याचा एक धागा आता सत्याच्या बॅगला अडकतो. त्यावेळी सत्य आता लगेच मीराच्या पाठोपाठ जातो. तर मीरा आता वडाला फेऱ्या घालत असते, तर सत्या देखील आता तिच्याबरोबर त्या फेऱ्या घालत असतो. त्यावेळी आता आसपासच्या बायका लगेच कुजबुजू लागतात की या दोघांचं नक्की काय चाललंय. तेव्हा निरूपा म्हणते, काय नाही, तू बघते आहेस ना, बायकोचा पदर धरून चाललाय तो, बाकी काय. त्यानंतर मीरा आता मागे पाहते, तर सत्याला ती म्हणते, तुम्ही इथे काय करताय? तेवढ्यातच सर्व बायका म्हणू लागतात की या दोघांची जोडी कधीही तुटायची नाही. मग आता
सत्या म्हणतो, या जन्मातच काय होतंय तिचं बघा. मग तुम्ही या दोघांची जोडी तुटायची नाही असं का म्हणताय? त्यावेळी मीरा म्हणते, तुम्ही काय राडा घालणार आहात आईच्या घरी? तेव्हा सत्या म्हणतो, बघतच राहा आता तू. तेव्हा मीराला आता खूप टेन्शन येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.